नमस्कार, वेलकम टू रेक्स किचन कट्टा। आज आपण करणार आहोत चिकन मालवणी। चिकन मालवणी ही कोकणातील एक स्पेशल रेसिपी आहे आणि आज आपण ती बनवणार आहोत मातीच्या भांड्यामध्ये, जे चवीला खूपच अप्रतिम लागते। तर यासाठी आपल्याला लागणारे साहित्य आहे स्वच्छ धुवून घेतलेलं अर्धा किलो चिकन, 1 वाटी चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी चिरलेला टोमॅटो, 1 वाटी चिरलेलं खोबरं, 1 वाटी किसून भाजलेलं खोबरं, 1 वाटी चिरलेला बारीक कांदा, 2 वाटी चिरलेला उभा कांदा, 2 तेजपत्ता, 2 दालचिनी, 4 मिरी, 4 लवंग। दोन टेबलस्पून मालवणी मसाला, कढीपत्ता, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून घरचा मसाला, 1 टेबलस्पून हळद, 2 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ। चला तर मग पाहूया याची कृती। सर्वात आधी पॅन गरम करत ठेवून आपण त्याच्यामध्ये खडे मसाले घेऊन ते चांगले भाजून घेऊयात। जेणेकरून मिक्सर मध्ये ते पटकन बारीक होतील। ते एका मिक्सरच्या जार मध्ये घेऊन त्याला बारीक करून घेऊया आपण। तर अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण कांदा परतून घेऊया। कांदा चांगला लालसर भाजून देऊयात। त्याच्यामध्ये खोबरे ऍड करून ते पण आपण चांगलं भाजून घेऊयात। त्याच्यामध्ये टोमॅटो ऍड करून ते पण आपण चांगलं भाजून घेऊयात। आता हे सर्व आपण एका मिक्सरच्या जार मध्ये काढून त्याची बारीक पेस्ट करून घेऊयात। त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर, कढीपत्ता पण ऍड करूया आपण। त्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण बारीक करून घेऊया ते। अशा पद्धतीने आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे। आता एक मातीची कढई घेऊन त्याला मी चांगलं तेल लावून घेते। ही मातीची कढई मी चांगली स्वच्छ धुवून जवळजवळ 4-5 तास मी त्याला चांगली सुकून दिलेली आहे आणि मग नंतरच गॅसवर ठेवलेली आहे। याच्यामध्ये 3 टेबलस्पून ऑइल ऍड करूया आपण। बारीक चिरलेला कांदा घालून हा चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला। तो चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करूया, अद्रक लसूणची पेस्ट ऍड करूयात। त्याच्यामध्ये बारीक करून घेतलेलं वाटण ऍड करूयात आणि ते पण चांगलं परतून घेऊयात। 1-2-3 मिनिटं परतून घेतलेले मी। आता एका साईडला मी ते वाटण करून ऑइल थोडंसं टाकून घेते, जेणेकरून आपले मसाले त्याच्यामध्ये आपले चांगला तडका बसेल। त्याच्यामध्ये मी घरचा मसाला, हळद, मालवणी मसाला, गरम मसाला, हा चांगला परतून घ्यायचा आहे।
हे सर्व वाटण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. 1-2 मिनिटं परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण मीठ आणि आपण खडे मसाले जे बारीक करून घेतलेले ते ऍड करूया. आता हे चांगले एकत्र करून घेऊयात. तर मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटणामध्ये आपल्याला ऍड करून एकजीव करून घ्यायचंय आणि ते छान असं आपल्याला एकजीव झाल्यानंतर चांगलं परतून पण घ्यायचंय. तुम्ही बघू शकता आपले छान परतले, त्याला एक छान तेल सुटलेलं आहे. तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतायचंय. मग याच्यामध्ये आपल्याला चिकनचे पीस ऍड करायचे. आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया छान. मातीचं भांडे आहे त्यामुळे मी सावकाशच करते. आपले हे एकत्र चांगले व्यवस्थित झाल्यानंतर कोथिंबीर ऍड करूया. कोथिंबीरीने खूपच छान अशी सुंदर टेस्ट येते. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करून आपल्याला ते चांगलं शिजवून घ्यायचंय. आता ग्रेव्ही तुम्हाला कशी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी ऍड करायचंय. थोडे पातळ हवे असेल तर पाणी थोडं जास्त ऍड करायचं आणि सुक्क करायचं असेल तर पाणी थोडंसं कमी यूज करायचं. तर याच्यावर आपण झाकण ठेवूया. एक 15 मिनिटं आपण त्याला ठेवूया. 15 मिनिटांनंतर बघते, बघा त्याला तेल कसं सुटलेलं आहे. थोडंसं आपण परतून घेऊया. बघू शकता तुम्ही एवढं सुंदर असं दिसतंय ना. एक 20 मिनिटं मी याला शिजवून दिलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकूया गार्निशिंग साठी. आपलं चिकन मालवणी हे तयार झालेलं आहे. अतिशय सुंदर. आपण आता हे एका बाउल मध्ये सर्व करूया. अप्रतिम असा सुगंध येत आहे. खूपच सुंदर. चिकन मालवणी म्हणलं की खोबरं तर येणारच. थोडं खोबरं घेऊन गार्निश करूया. तुम्ही बघू शकता केवढं सुंदर दिसतंय आणि खायलाही तेवढंच सुंदर. हा तर तुम्ही बघू शकता आपलं चिकन मालवणी खूपच सुंदर आणि अप्रतिम दिसत आहे. तर ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये सांगा. नवीन रेसिपीसाठी पेजला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. नमस्कार, रेस किचन गटामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण करणार आहोत चिकन सागोती आणि ते वड्यांबरोबर खायला तर अतिशय अप्रतिम लागतं. ही कोकणातील अतिशय फेमस अशी डिश आहे. कोकणात तुम्ही गेलात तर तुम्हाला ही डिश नक्कीच पाहुणचार म्हणून तुम्हाला ही डिश तुम्हाला सर्व केली जाते. खायलाही फार सुंदर लागते.
नक्की ट्राय करून बघा। तर चला करूया सुरुवात। यासाठी लागणार आहे आपल्याला चिकन साधारण 400 ते 500 ग्रॅम लागणार आहे, म्हणजे अर्धा किलो। आणि 1 चमचा इथे मी अद्रक लसणाची पेस्ट घालत आहे, जराशी हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा लिंबू। हे चिकन आपण साधारण 3 ते 4 तास आपण मॅरिनेशन करत ठेवणार आहोत। कमीत कमी 3 ते 4 तास मॅरिनेशन करणं गरजेचं आहे। आणि जर तुम्हाला वेळ असेल तर रात्रभर मॅरिनेशन केलं तर फारच सुंदर। आता याला चवीपुरतं मीठ घालूयात आणि हा सर्व मसाला एकत्रित असा आपण चिकनला लावून घेणार आहोत। व्यवस्थित एकत्रित करून घ्यायचं आहे। आणि इथे मी जरासं ऑलिव्ह ऑइल वापरत आहे, तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही तेल तुम्ही वापरू शकता। आता हे पुन्हा एकदा आपण एकत्रित करून घेऊयात। तर आपलं चिकन फार सुंदर दिसत आहे। आता याला फ्रीज मध्ये आपण ठेवून देऊयात साधारण 3 ते 4 तास। तोपर्यंत यासाठी लागणारा सुका मसाला आपण बनवून घेऊयात। त्यासाठी एका पॅन मध्ये 1 चमचा तेल घेऊयात आणि अर्धा चमचा खसखस, ती जराशी परतून घेऊयात। लगेचच आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा पांढरे तीळ ऍड करायचे आहेत, ते पण परतून घ्यायचे आहेत। आणि जास्त वेळ न घालवता आपण बाकीचे पण जिन्नस याच्यामध्ये लगेचच ऍड करायचे आहेत। इथे मी घेतलेले आहेत 5-6 मिरी, 5-6 लवंगा, 1 चक्री फूल, 1 इंच दालचिनी आणि जावित्री 1। हे पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊयात। पटपट करायचं आहे कारण की खसखस ही लवकर करपत असते। आणि इथे 2 चमचे घेतलेले आहेत धने, ते पण आपण व्यवस्थित परतून घेऊयात। आणि परतल्यानंतर याच्यामध्ये आपण बेडगी मिरची घालणार आहोत। तर इथे बेडगी मिरची मी साधारण 9 ते 10 टाकलेला आहेत, तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। आता हे पुन्हा एकदा आपण व्यवस्थित परतून घेऊयात आणि एका मिक्सरच्या जार मध्ये घेऊन थोडा वेळ याला थंड करत ठेवूयात। तोपर्यंत यासाठी दुसरा मसाला लागणार आहे, तो तयार करून घेऊयात। दुसरं वाटण आपल्याला लागणार आहे कांदा आणि खोबऱ्याचं। तर इथे कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे, साधारण 1 वाटी उभा चिरून घेतलेला कांदा आहे हा। आता खरपूस कलर येईपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचा आहे। कलर चेंज झाला की याच्यामध्ये आपल्याला खोबरे ऍड करायचं आहे। आता कोकणात खोबरं हा खूप महत्त्वाचा घटक आहे। खोबऱ्याशिवाय तुम्हाला कोकणातली कुठलीच डिश तुम्हाला भेटणार नाही। प्रत्येक डिश मध्ये त्यांच्या खोबरं हे असतंच असतं। तर व्यवस्थित परतून झालेला आहे। आता इथला आपला हा जो सुका मसाला आहे तो पण थंड झालेला आहे, तो बारीक करून घेऊयात। तर हा सुका मसाला सुंदर असा आपला बनवून तयार आहे। एका वाटीमध्ये काढून घेऊयात आणि याच मिक्सरच्या जार मध्ये आपण हिरवा मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी घेतलेले आहे कोथिंबीर आणि 3 ते 4 हिरवी मिरची। चिकन सागोतीसाठी 3 प्रकारचे वाटणं लागतात आपल्याला। एक तर तो आपण आता जस्ट एवढाच बनवलेला तो सुका मसाला, हा हिरवा मसाला, तर याचं वाटण पण बनवून तयार आहे। याला पण एका वाटीमध्ये काढून घेऊयात। आणि तिसरा म्हणजे आपल्याला लागणार आहे कांदा आणि खोबऱ्याचा मसाला। तर आपला हिरवा मसाला पण बनवून तयार आहे। आता कांदा आणि खोबऱ्याचं पण वाटण आपण त्याच मिक्सरच्या जार मध्ये घेणार आहोत। यासाठी वेगवेगळा पुन्हा मिक्सरचा जार घासून आपल्याला पुन्हा करायची गरज नाही। त्याच मिक्सरच्या जार मध्ये आपण हे सगळे वाटण बनवून घेतलेले आहेत। तर आपले हे 3 प्रकारचे वाटण बनवून तयार आहे। आता यातला हिरवा मसाला आपण चिकनला लावून घेणार आहोत। तर मॅरिनेशन करत ठेवलेलं आपलं चिकन
छान असं मॅरिनेशन झालेलं आहे। आता या चिकनला आपण हा हिरवा मसाला लावून घेणार आहोत। हा हिरवा मसाला तुम्ही मॅरिनेशन करताना पण लावू शकता। आता हे व्यवस्थित एकत्रित करून घेऊया। छान असं मिक्स सगळ्या चिकनला हा मसाला हिरवा मसाला लागला पाहिजे। अतिशय सुंदर असं दिसत आहे। आता यासाठी लागणारी फोडणी बनवून घेऊयात। एका कढईमध्ये इथे मी ऑलिव्ह ऑइल घेतलेला आहे, साधारण 3 ते 4 चमचे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतेही तेल वापरू शकता। आणि कांदा आणि खोबऱ्याचं वाटण इथे ऍड करूयात आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। हा मसाला छान परतला पाहिजे। साधारण 2-3 मिनिट जातात परतण्यासाठी। हा मसाला आपला परतून झालेला आहे। त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालूयात, जराशी हळद आणि तिखट होण्यासाठी मी घरचा तिखट मसाला वापरत आहे। आता हे छान व्यवस्थित एकत्रित करून घेऊया। आता हे चिकन आपण या मसाल्यामध्ये ऍड करूयात। आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप वेगळ्या पद्धतीचं आहे, पण खायला फार सुंदर लागतं। आणि अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनेलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। आता याच्यामध्ये आपण केलेला सुका मसाला ऍड करूयात। इथे दुसरे मसाले वापरण्याची गरज नाही पडत, कारण की आपण या सुका मसाल्यामध्येच आपल्याला ज्या ज्या गोष्टी हव्या होत्या त्या ऍड करून हा मसाला बनवलेला आहे। आता पुन्हा एकत्रित करून घेऊया। छान असं मिक्स करून घेऊयात। अतिशय असा सुंदर सुवास येत आहे। आता जरासं पाणी घेऊयात। या भांड्यामध्ये पण चिकनचा जो मसाला राहिला होता तो पण पाणी ऍड करून आपण व्यवस्थित याच्यामध्ये एकत्रित करून हे चिकन मध्ये आपण ऍड करणार आहोत। आता मिक्स करून घेऊयात। चवीपुरतं पुन्हा मीठ घालूयात। आणि चिकन शिजण्यासाठी इथे पाणी घालत आहे। जास्त आपल्याला पाणी ऍड करायचं नाहीये, कारण की चिकन सागुते हे जास्त असं पातळ नसतं, त्याला दाटसर अशी ग्रेव्ही असते। तर चिकन शिजून आपली दाटसर ग्रेव्ही होईल इतपतच आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे। बघा 1-2 मिनिटांनंतर छान अशी तरी सुटलेली आहे। सुंदर असा वास सुटलेला आहे। सुवास खूप सुंदर येत आहे। आता याच्यामध्ये चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि पुन्हा एकत्रित करून याला साधारण 15 ते 20 मिनिट आपल्याला शिजून द्यायचं आहे। तर 15 ते 20 मिनिट आपल्याला याला शिजत ठेवून देऊयात आपण। तर 15-20 मिनिटांनंतर तुम्ही बघू शकता छान अशी तर्री सुटलेली आहे। बघूनच माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेलं आहे। आता जराशी कोथिंबीर घालूयात आणि हे आपलं चिकन सागोती बनून तयार आहे। आता एका प्लेट मध्ये सर्व करूयात आणि बघूयात कशी झाली आहे। आणि हे कोकणातले वडे, हे वडे आणि चिकन सागोती, आहाहा, अतिशय जबरदस्त कॉम्बिनेशन आहे। जर वड्यांची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर मला कमेंट बॉक्सद्वारे कळवा। तर वडे कसे करायचे ते सुद्धा मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊन येऊ शकते। तर तुम्हाला हवी असेल तर मला तसं नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा। आता याची टेस्ट करून बघूयात। तर अतिशय सुंदर अशी झालेली आहे।
तर हे चिकन सागोती नक्की ट्राय करून बघा आणि वेळात वेळ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून